नमस्कार, मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता. दैनिक दिव्यलोकप्रभा बीड या दैनिकामध्ये काव्यप्रभा नावाचं एक सदर रोज पहिल्या पानावर गेल्या 3 वर्षापासून माझं सुरू आहे. त्याच्यात आज प्रसिद्ध झालेली ही कविता मी तुमच्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलवरून सादर करतो आहे. आणि त्याला अत्यंत महत्त्व याच्यामुळं आहे की विधानसभेच्या निवडणुका होऊन वर्ष दीड वर्ष लोटून गेलं, परंतु अद्यापपर्यंत महाराष्ट्राच्या विधान परिषदेला आणि विधानसभेला विरोधी पक्ष नेता नाही. हे इतिहासात पहिल्यांदा घडलं आहे. कारण विरोधी पक्ष नेत्याची पोस्ट एवढी महत्त्वाची आहे की त्याला मुख्यमंत्र्याच्या बरोबरीचा दर्जा आहे, त्याला कॅबिनेटचा दर्जा आहे. आणि त्या विरोधी पक्ष नेत्याचा संपूर्ण सभागृहावर वचक असतो. अत्यंत पोलादी आणि धडाडीचे विरोधी पक्ष नेते आपण पाहिलेत. स्वर्गीय आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबासारखे विरोधी पक्ष नेते, पोलादी पुरुष की ज्यांनी संपूर्ण सभागृह दणानून सोडायचं आणि शासनावर ज्यांचा वचक असायचा की नको बाबा हे करायला होतं, आपण आधी त्यांच्या कानावर घाला, त्यांना पटतंय का बघा, ते बरोबर बोट ठेवायचे. आता याला विरोधी पक्ष नेता म्हणायचं आणि त्याचा तेवढा नैतिक त्याची वजन असायचं, त्याचा झरब असायची, दबदबा असायचा. आता कुठं काय राहिलं हो? आता आघाड्या झाल्या आणि कळवंडी सुरू झाल्या सगळ्या. आता एकमेकात भांडायला लागलेत. विरोधी पक्ष नेता म्हणजे कॅबिनेटचं पद, आणि मग आघाडीमधल्या कोणाकडे द्यायचं आणि कोण्या एकाकडे घ्यायचं तर त्याची संख्या बरं ना. मोठं दुखणं असं अवघड जाग्याचं होऊन बसलं की ते सांगता येईना, दाखविता येईना, विलाजय करता येईना. अशा भानगडी होऊन बसल्या राजकारणाच्या की एखाद्या माणसाला जर आपल्या पक्षातल्या विरोधी पक्ष नेता करावतं ते होतं संख्याबळ नाही, आणि सगळ्यांची मिळून संख्या घोषित करावतं, एकमत होत नाही. कोणाला द्यायचं? अरे सर्वसंमतीनं द्या ना कोणीतरी. काय बिघडलं? नाही वाटून घ्या, काहीतरी करा ना. परंतु विरोधी पक्ष नेता नसलेलं सभागृह गोड दिसतं का लोकशाहीमध्ये? समोरून जर विरोधच नसेल तर एकट्या पैलवानांनी कुस्ती खेळायची कशी हो? त्यानं उतानं झोपून स्वतःची पाठ लोळून घ्यायची का? काय 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 चाललंय काय? हे मला खटकेली गोष्ट, आणि म्हणून त्याच्यावर मी आज कविता सादर केली आहे. ऐका माझी ती कविता. विधिमंडळात विरोधी पक्ष नेत्याची कॅबिनेट मंत्र्याची पोस्ट असते. विधिमंडळात विरोधी पक्ष नेत्याची कॅबिनेट दर्जाची पोस्ट असते. प्रत्येकाला वाटते ती आपली असावी, ही आतल्या गोटातली गोष्ट असते. निवड कशामुळं होईन? हेच तर कारण आहे ना. मग आपल्या पत्राळीवर भात प्रत्येकालाच असा वाटतो. महाराष्ट्राच्या राजकारणावर सध्या लोक बोलायलेत काही बाही. महाराष्ट्राच्या राजकारणावर सध्या लोक बोलायलेत काही बाही, आणि विधिमंडळात जनतेचे प्रश्न मांडायला विरोधी पक्षाचा नेताच नाही. चलो द्या काय. महाराष्ट्राच्या इतिहासात खरं तर पहिल्यांदाच असं घडलं आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात खरं तर पहिल्यांदाच असं घडलं आहे, आणि विस्कटलेल्या आघाडीत या गोष्टीचं भिजत घोंगडं पडलं आहे. अनेकदा चर्चा होऊनही कुणीच लवती घ्यायला तयार नाही. मी का म्हणून लहानपणा घेईल? माझा तो राष्ट्रीय पक्ष आहे. दुसरा म्हणतो मी कशामुळं, माझा तर खूप जुनं आहे पक्ष, आमच्याकडे पद पाहिजे. अनेकदा चर्चा होऊनही कुणीच लवती घ्यायला तयार नाही, आणि जनतेच्या हितासाठी सुद्धा कुणी लहान व्हायला तयार नाही. 2-3 अधिवेशनं पार पडूनही कामकाज नडल्यासारखं झालंय. काय काय समोरून विरोधच नसल्यानंतर तुम्ही करताल तो कायदा, हम करे सो कायदा. बरोबर आहे का नाही? त्याच्यामुळं 2-3 अधिवेशन पार पडून सुद्धा कामकाज नडल्यासारखं झालंय, आणि 3 भागणांच्या भांडणात शेतच पडक पडल्यासारखं झालंय. एखाद्या मालकानं 2-3 भागीन म्हणतात, म्हणजे बटाईनं ठोक्यानं जर आपली शेत दिलं तर त्याला भागीन नावाचा शब्द आहे जुन्या मराठीत. आता बोंबलायला मराठी नवीन शब्द कोणाला, जुने शब्द कोणाला कळणार, ही एक भानगड झाली जुन्या साहित्यिकाला. कळच ना मराठी कोणाला. त्याच्यामुळं 2-3 अधिवेशन पार पडूनही कामकाज नडल्यासारखं झालंय, आणि 3 भागणाच्या भांडणात शेतच पडक पडल्यासारखं झालंय. एकच शेत जर 3 भागणाला व्हायला दिलं तर तो म्हणतो नाही तू मध्ये येऊ नको. दुसरा म्हणतो नाही गेल्या वर्षी माझा करार झालाय, तू कसं काय येतो, तू येऊ नको, मी वैती करणार.
असं म्हणता म्हणता शेतच फडक पडलं. म्हणजे ती विरोधी पक्ष नेत्याची जागाच भरणा. आळीपाळींनी तिघांनी वाटून वाटून पडक शेताला पेरलं पाहिजे, आमचा असा सल्ला आहे ज्येष्ठ साहित्यिक म्हणून, की आळीपाळींनी तिघांनी वाटून वाटून पडक शेताला पेरलं पाहिजे आणि विधिमंडळात जनतेच्या प्रश्नावर सत्ताधाऱ्यांना घेरलं पाहिजे. याला म्हणा विरोधी पक्ष नेता. अहो सत्ता काय आज नाही उद्या आहे, उद्या नाही परवा आहे, परवा आहे आज नाही. सत्तेचं चालत राहतं. सत्ता काही अमरपट्टा घेऊन येत नाही. तुम्हीही सत्ताधीश होणार, परंतु आज तुम्हाला जी भूमिका निभवायची आहे त्याच्यापासून पळपुटेपणा का करता? निवडा विरोधी पक्ष नेता. आता तरी, अजूनही वेळ गेली नाही. आवडलं तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.